सफला एकादशी मार्गशीर्ष कृष्ण एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी व्रत केल्याने सर्व कार्ये यशस्वी होतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी विष्णूची पूजा, फलाहार, फळे अर्पण करणे, रात्री जागरण आणि भजन कीर्तन करणे महत्त्वाचे मानले जाते. या व्रतामुळे पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते आणि उत्तम यज्ञापेक्षा अधिक पुण्य मिळते, असे पद्मपुराणामध्ये म्हटले आहे. सफला एकादशीचे महत्त्व. सफला म्हणजे यशस्वी. हे व्रत केल्याने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि यश मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी केलेल्या व्रताने हजारो वर्षाच्या तपश्चर्येपेक्षाही अधिक पुण्य मिळते असे म्हटले जाते. या व्रतामुळे व्यक्ती पापांपासून मुक्त होते आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते असे वर्णन आहे. पूजाविधी आणि नियम. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. कपाळावर चंदन लावावे. कमळ किंवा वैजयंतीची फुले, फळे, पंचामृत, धूप, दीप आणि आरतीने लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. फळे अर्पण करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी फळे, गाईचे दूध यासारखे सात्विक अन्न खाल्ले जाते. तांदूळ वर्ज्य असतो. उपभोग आणि सुखाचा त्याग करून नारायणाचे स्मरण करावे. भक्तिभावाने नामस्मरण आणि भजन कीर्तन करावे असे सांगितले आहे. द्वादशीला ब्राह्मणांना भोजन देऊन दक्षिणा द्यावी आणि अन्नदान करावे. पौराणिक कथा. राजा महिष्मानचा पुत्र लुंभक हा पापी आणि दुराचारी होता. त्याला वडिलांनी राज्यातून बाहेर काढले. एका मार्गशीर्ष कृष्ण एकादशीच्या दिवशी तो भुकेने व्याकुळ होऊन एका झाडाखाली कोसळला. नकळतपणे त्याने एकादशीचे व्रत पाळले, ज्यामुळे त्याचे पाप नष्ट झाले आणि त्याचे मन शुद्ध झाले. तो परतल्यावर वडिलांनी त्याला राज्य दिले आणि नंतर त्याने विष्णुभक्ती करून मोक्ष मिळवला, अशी कथा पद्मपुराणामध्ये सांगितली जाते.